असं कसं झालं? नाही नाही, मला हे सगळं शक्यच नाही वाटत. मलाही असंच वाटलं होतं, पण दादाच्या साहेबांनी सांगितलंय हे. मी काय म्हणते, तुमचा ना काहीतरी घोळ झाला असणार. तुम्ही नक्की नीट ऐकलंय ना, का दुसऱ्याच कोणाचं तरी? नाही ग, जिवारी लागलेली गोष्ट आहे ही. अशा गोष्टी नाही विसरता येत पटकन. अनिता, दादावर आळ आलाय आणि तो ही लाच घेतल्याचा मला तर सहनच होत नाहीये. देवारे, काय चुकलं आमचं? ही परतफेड केलीस आमच्या विश्वासाची. अनिता, काय काय कमी केलं आम्ही तुझं? अनिता, शांत हो, रडू नको, रडू नको ग. हो, कशी नको रडू मी? आजपर्यंत कधी कुणाचंही वाईट केलं नाही आपण. नाही ना दादा वहिनी, या घरात यायच्या आधीपासून त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल ऐकून होते. भाऊजींवर लाच घेण्याचा आरोप. नाही, मला हे सगळं सहनच होत नाही. आणि तुम्ही असे बसून काय राहिलात? तुम्ही उठा, तुम्ही बाहेर जा घराच्या, त्यांच्या साहेबांशी बोला, काहीतरी करा ना तुम्ही. अनिता, आवर स्वतःला, तोल सोडू नकोस. मी या प्रकरणात बाहेर जाऊन काहीही करू शकत नाही. आपल्याला जे काही करायचंय ते इथे या घरात करायचं. आपल्याला आता जबाबदारीनं वागावं लागणार आहे. म्हणजे एक वेळ अशी येते आयुष्यात की आपण जसे असतो तसे नाही राहत, बदलून जातो. परिस्थिती बदलते आपल्याला. मी सगळं विसरायचो ग, पण आता हे नाही विसरू शकणार. आयुष्यभर नाही विसरू शकणार. आणि तुलाही बदलायचं. मी काय करू शकते? मी याला साकडं घालून बसून राहू शकते फक्त. हे गरज तू, कारण शेवटी तोच तारणार आपल्याला. पण मनातलं सगळं चटकन सांगून मोकळं होण्याचा स्वभाव आहे तुझा. पण आता आपल्या घरातल्या बाकीच्या लोकांशी बोलताना कधी बोलायचं, काय बोलायचं याचा विचार करावा लागणार आहे तुला. कारण आता हे फक्त तुला आणि मलाच माहिती आहे या घरात. म्हणजे ते त्यांचं पुस्तक शोधतील ना, कशाला तुम्हा दोघींना उगाच त्रास त्यामुळे, म्हणून. हा, बिचारे काका काकू. हेमंता, अरे काय चाललंय तुमचं? आल्यासारखी जरा बसू दे ना तिला. हो, ये ग, बैस बैस बैस. हो, आणि तसंही मला आई आणि आजीशी बोलायचंय. बापरे, आता हे सांगणार सगळं? नाही अगं, काय बोलत काय बसलीयस? इकडे ये पटकन. अगं, ये पहिले ना तिची वेणी बांधून दे. केव्हाची ती कटकट करते. बोलणं होत राहील नंतर, बघू ते. हा, बरं. अनिता, हा, तू थांब इथेच बघ, म्हणजे ही वेणी कशी घालते ते. उगाच सकाळी नेहमीप्रमाणे ड्रामा नको ना. आई आणि आजीशी बोलायचंय, पण कसं सांगू यांना? माझ्या सांगण्याने तुटून नाही ना जाणार. कसं सांगू आता स्वानंदीला सगळ्यांच्या समोर? भाऊजी आणि अनिता हट्टालाच पेटलेत. आई पण इथेच बसून आहेत. इथे सगळेच हसून खेळून वावरतात. त्यात मी स्वानंदीला सांगणार की
तुझ्या बाबांची नोकरी मी काय म्हणते, मी स्वानंदीसाठी धिरडं घालू का पटकन? काय ग? नाही नको, थांब जरा, नको जाऊ. भाऊजी अहो असं काय करताय, निघू दे ना तिला. म्हणजे अगं वहिनी, धिरडं आणि थालीपीठातून जरा बाहेर पडू देत ना हिनी, म्हणून म्हटलं मी. स्वानंदी, चला चल माझ्याबरोबर चल. अगं नवीन नवीन पुस्तकं आणली आहेत बघ, आवडतं. चल तू लवकर पटकन चल बघ, सगळी पुस्तकं दाखवतो तुला, कशी वाटतात ते बघ जरा. मी काय म्हणते, मी पण पटकन जाऊन येते आणि आता ना धिरडं आणि थालीपीठाच्या बाहेर येऊन दाखवतेच मी. मला पण बघू दे ना पुस्तकांचं जग कसं असतं ते. आलेच मी, हा पटकन. शिवबाबा माझी वेणी कोणी घालतच नाहीये. निघा. हॅलो, काय काय सांगतोयस? म्हणजे बाबांसारख्या माणसाला आहे बघ ना. नाही नाही नाही, मी नाही सांगणार कोणाला. संपदाला सांगतो फक्त. नाही 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 नाही, डोंट वरी, ती नाही बोलणार कोणाला. हो चल बाय. महेश, कोणाचा फोन आहे आणि काय सांगायचं नाहीये कोणाला? नीलचा होता. नील? एक वाईट बातमी. असं व्हायला नको होतं. काय म्हणजे? माझे घरचे सगळे. तुझे घरचे कसे आहेत माहित नाही. रादर त्यांना काही माहितीच नाहीये. पण बाबांचं काय? बोल ना महेश. त्यांची नोकरी गेली. लाच घेण्याचा आरोप आहे. बाबांची नोकरी गेली? नाही म्हणजे गेली असंच नाहीये, पण ऐक, त्यांना टेम्पररी सस्पेंड केलंय. म्हणजे चौकशी चालू आहे, पण जोपर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत त्यांना ऑफिस प्रिमायसेस मध्ये पाऊल ठेवता येणार नाही. बाबांची बघ ना. आणि बाबांनी घरी काहीच सांगितलं नाही. हीच केवढी मोठी शिक्षा आहे त्यांच्याकरता. आणि नाचक्की झाली हे वेगळंच. हे ऐक ना, तू तू रडू नकोस, रडू नकोस, शांत हो. हे बघ, सगळं ठीक होईल. शांत हो. हे बघ, बाबा लाच घेऊच शकत नाहीत. आणि हे दुनियेला माहिती आहे. त्यांना ना कोणीतरी प्लॅन करून अडकवलंय. तू नको काळजी करू. खूप वाईट माणसं असतात ग जगात. असं बघता बघता एकाला संपवतात. बघ, बाबा लाच घेऊ शकत नाहीत हे सगळ्यांना माहिती आहे. काही काळजी करू नकोस. ओके, शांत हो. संपा ना. शांत शांत, रडू नको. खरंच सांगते, माझे बाबा असे नाही. मला माहिती आहे, मला काय जगाला माहिती आहे, पण ते सिद्ध करावं लागणार ना. आणि सिद्ध करण्यासाठी लढणं आवश्यक आहे. आता मी रडणार नाही. मी ना आता रडवणार, ज्यांनी बाबांच्या आणि माझ्या घरच्यांच्या डोळ्यात पाणी आणलं.